हॅलो फ्रेंड्स, आज मी दाखवणार आहे भोकाच्या वड्याचा मसाला। भोकाचे वडे किंवा कोंबडी वडे पण बोलले जातात। तर त्याच्यासाठी लागणारा मसाला बघा। माझ्याकडे तांदूळाचं पीठ तयार असतं म्हणून मी ते दळून आणत नाहीये। तर मी फक्त मसाला बनवून घेते। जिरा नंतर बडीशोप, मेथी आहे, धणे आणि उडदाची डाळ। हे आपण वेगवेगळं खरपूस भाजून घ्यायचं आणि याची मिक्सरवरती बारीक पूड करायची। जेव्हा आपण वडे बनवणार तेव्हा पिठामध्ये गरम पाणी घालायचं, मसाले घालायचे आणि थोडासा रवा घालायचा। मी रवा पण घालते आणि घट्ट गोळा म्हणून 1 तास 1.5 तास ठेवायचा आणि त्याच्यानंतरच वडे थापायला घ्यायचे। वडे मी थापेन तेव्हा मी तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे। मी सगळ्या भाजलेल्या मसाल्यांची पूड करून घेतलेली आहे। आता हा आपला मसाला तयार झालेला आहे। उद्या मी वडे बनवणार आहे, त्याच्यासाठी मी हा मसाला वापरणार आहे। वडे नेहमी वड्याचं पीठ हे गरम पाण्यातच मळा, वडे फुगतात आणि 1 ते 1.5 तास मुरत ठेवा। ही टीप महत्त्वाची आहे। आता हा मसाला मी डब्यात भरून ठेवते आणि उद्या बनवताना वापरेन।